फक्त म्हणजे वर्षभराचं किंवा महिन्याचं नियोजन आपण असं करायचं की त्याने हाताची हालचाल केली किंवा त्यांनी रिस्पॉन्स दिला, एवढं नियोजनच आपलं असलं पाहिजे. पण नियोजन महत्वाचं आहे आणि त्याने जर रिस्पॉन्स दिला तर त्याला ती श्रेणी मिळेल, त्याने रिस्पॉन्स नाही दिला तर त्याला ती श्रेणी मिळणार नाही, मग तो मध्येच राहील. पण मॅडम कोणत्या रिस्पॉन्स 3च अक्षर समजा येणार आहे, 3 अक्षर त्या महिन्यासाठी, तर त्या महिन्यात जर 3 अक्षर आली तर तो श्रेणीमध्ये आला. म्हणजे नियोजनाप्रमाणे तुमचं नियोजन अतज्ञ असेल, त्याला अतज्ञ अक्षर आली तर तो मध्ये आला, मग तो 7वीला असू दे, 8वीला असू दे, 1लीला असू दे किंवा 2रीला असू दे, पण त्याचं ते नियोजन असेल. दुसऱ्या महिन्याचं ते नियोजन आहे, 1 ते समजा 10 अंक त्याला येणं अपेक्षित आपल्याला आहे, तर त्याला ते आली, समजा 1 ते 5 अंक आले तर त्याची श्रेणी क असेल किंवा क असेल. पण त्याला या श्रेणीनुसार पुढे न्यायचं, या इतर मुलांप्रमाणे न्यायचं नाही. मग 5वीचा समजा अभ्यासक्रम काय आहे, काय धडे आहेत किंवा काय, तर त्याला ते येणं शक्यच नाही. मग त्याला ते नियोजन करायचं आणि त्या नियोजनाप्रमाणे मग त्याला त्या श्रेण्या द्यायच्या. तो मध्ये मध्ये होऊ शकतो, पण आपलं तसं नियोजन असलं पाहिजे, आपल्या मुलाचं निरीक्षण असलं पाहिजे की तो मुलगा काय करू शकतो. आणि त्या विद्यार्थ्यांना मिळता आपला पेपर हा द्यायचाच नाही, वेगळा पेपर बनवायचा आहे. त्याला वेगळा पेपर काढायचा वेगळं असतं. ठीक आहे. त्याला समजा अक्षर येत नसतील,